आजकाल अंशू कॅलेंडरकडे खूप बघत असतो. असं वाटतं जसं काय नंबरच मोजतोय ना. अजून त्याला इंट्रोड्यूस पण केले नाहीत नंबर. दुपारी काका घरी आले होते. ते अंशूला शीर्षासन आणि मयूरासन करून दाखवत होते. बघा कसे त्यांचं एज आता 60 वर्षाच्या पुढे असेल, पण ते बघा कसं मयूरासन आणि शीर्षासन करून दाखवतात अंशूला, आणि अंशू सुद्धा बघतोय. तुम्ही म्हटले ना 4-5 मिनिटं आपण असे गप्पा मारू शकतो. अय्यो बाबो. नाही, तुमची ही प्रॅक्टिस दिसते बरं का, भयंकर आहे. कारण की एकदम ॲक्युरेट लेवल करताय तुम्ही. बाबा 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 हे कसं आहे, उपाशी. आणि त्यांनी मयूरासन सुद्धा करून दाखवलं. बघा म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. 60 वर्षाच्या पुढे वय असून सुद्धा हे करून दाखवतात. इव्हिनिंगला अनिल आणि अनिलचे मित्र आले होते घरी. त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. ते गेले होते प्रति शिर्डीला. यांनी काल आळंदीवरून भाजीपाला आणला होता. तो निवडायचा राहिला होता. पालकची भाजी, कोथिंबीर आणि वाटाणे. तर मी वाटाणे इथं फ्रीजरला ठेवत असते, तर वाटाण्याच्या बॉक्समध्ये वाटाणे सोलले. आणि इथं काका आणि अंशूची चालली होती मस्ती करायचे काम. आणि त्यानंतर आईसुद्धा, मग उद्या भोगी आहे तर भोगीचे सर्व साहित्य निवडण्यासाठी आई पण आल्या. रात्री अंशूचं औषध घ्यायचं काम चालू होतं. आजकाल अंशू औषध घ्यायला खूप नाटकं करत असतो. असा संपला आजचा दिवस. बाय.